विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. साहित्य संवाद भाग 2 या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला पद्य विभाग जो आहे तो पद्य विभागामध्ये आपल्याला काही कविता आपल्याला अभ्यासक्रमाला आहेत. एकूण 10 कविता आहेत, परंतु या सत्रामध्ये आपल्याला केवळ 5 कविता आपल्याला अभ्यासक्रमाला आहेत. त्यातील ज्या कविता आपल्याला अभ्यासक्रमाला आहेत त्यामध्ये आपल्याला पहिली कविता आपण अभ्यासलेली आहे आणि पहिली कविता आपल्याला अभ्यासल्यानंतर आपण अगदी दुसरी कविता आपण अभ्यासतो आहोत. या दुसरी कविता म्हणजेच मोरोपंतांची केकावली. या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला ज्या श्लोक केकावली हा ग्रंथ मोरोपंतांनी लेखन केलेला आहे त्या मोरोपंतांच्या श्लोक केकावलीतील जे 5 श्लोक आपल्याला अभ्यासक्रमाला आहेत त्या 5 श्लोकांचा आपण आशय या ठिकाणी बघणार आहोत. हा बघत असताना मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण त्यांनी सांगितलेले जे श्लोक आहेत त्या श्लोकांवरती आपण विचार करूया, चिंतन करूया आणि आपण सर्वप्रथम हे सगळं करत असताना मोरोपंतांचा जो परिचय आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत. आपल्याला माहीत आहे की प्राचीन मराठी साहित्याच्या मध्ये संत साहित्य, पंडिती साहित्य आणि शाहिरी वाङ्मय असे 3 प्रवाह प्रामुख्याने प्रवाहित होताना आपल्याला दिसतात आणि या तिन्ही प्रवाहाच्या अनुषंगाने त्या कालखंडामध्ये त्या लेखकांनी त्या संतांनी फार महत्त्वाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसते. हा जो पंडिती वाङ्मय परंपरेचा किंवा पंडिती वाङ्मयाचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये आपल्याला वामन पंडितांपासून तर मोरोपंतापर्यंत अशा प्रकारचे अनेक संत होऊन गेले, आपल्याला अनेक पंडित होऊन गेलेले आहेत. मोरोपंत असेल, रघुनाथ पंडित असेल, त्याच्यानंतर आपल्याला विठ्ठल बिडकर असेल, नागेश असेल किंवा त्यानंतर मात्र आपल्याला मोरोपंत असतील, असे अनेक श्रीधर असेल. तर असे हे सगळे जे काही आपल्याला जे काही पंडित परंपरेमधले पंडित कवी दिसतात त्यामध्ये वामन पंडितांपासून सुरुवात झाली आणि त्याच कालखंडातील शेवटचे पंडित कवी म्हणून मोरोपंतांकडे बघितलं जातं. आणि अशा या मोरोपंतांचा कालखंड जो आहे तो 1729 ते 1794 असा हा प्रदीर्घ कालखंड आपल्याला पाहायला मिळतो. या कालखंडामध्ये आपल्याला काय मोरोपंतांनी कमावलं याचा जर विचार कोणतं कार्य आपल्याला केलं तर आपल्याला एक असं दिसतं की त्यांनी 41 वर्ष मोरोपंतांनी अव्याहत काव्यलेखन केलं. पण ते काव्यलेखन फक्त ज्याला आपण काव्यलेखन म्हणतो म्हणजेच ट ला ट आणि र ला र लावून केलेलं काव्यलेखन नव्हे, तर त्यामध्ये विविध वृत्तांचा समावेश आहे, विविध श्लोकांचा समावेश आहे, विविध मात्रा वृत्तांचा समावेश त्या ठिकाणी आहेत. आणि अशा प्रकारचं भाषेची अभिव्यक्ती करत असताना त्यामध्ये जे काही अलंकारिक सौंदर्य त्याच्यामध्ये ठासून भरायचं असतं ते भरण्याचं काम मात्र मोरोपंतांनी केलेलं दिसतं. म्हणूनच ते पंडिती परंपरेतील सर्वश्रेष्ठ आणि काळाच्या दृष्टीने अगदी शेवटचे कवी म्हणून मात्र ख्यात आहेत. मुळातच आपल्याला मोरोपंतांकडे जर आपण बघितलं तर त्यांचा जन्म आणि बालपण हे पन्हाळगडावरती गेलेलं आपल्याला दिसते. इतकंच नव्हे तर पन्हाळगडावरती केशवशास्त्री पाध्ये यांच्याकडे त्यांनी अध्ययन केलं. अध्ययनातून मात्र जी प्रगल्भता त्यांच्या ठिकाणी आली, जी वैचारिक प्रगल्भता त्यांच्या ठिकाणी आली, त्यातूनच मात्र त्यांनी 41 वर्ष काय केलं, अव्याहत काव्यलेखन केलं असं आपल्याला दिसतं. हे काव्यलेखन करत असताना त्याची वैशिष्ट्ये जर आपण पाहिले, काय विशेष आहे त्यांच्या काव्यामध्ये, तर गांभीर्य आहेत, जीवनाकडे बघण्याचं गांभीर्य आहे, समाजाकडे बघण्याचं गांभीर्य आहेत, विषयाकडे बघण्याचं गांभीर्य आहेत. सोबतच मात्र काय, नेमस्तपणा हे सुद्धा मात्र त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य आहे. विशिष्ट नेमकं एका विशिष्ट वृत्तामध्ये त्याची मांडणी करायची आणि ती मांडणी करून मात्र श्रोत्यांपर्यंत नेऊन पोहोचायची, हे त्यांची खासियत आहे. अभिजातता आणि नेटकेपणा मांडायचा, एखादा विषय मांडायचा आहे पण एका श्लोकामध्ये जीवनाचा संपूर्ण भावार्थ जणू काही त्याच्यामध्ये ओतायचा, हे सामर्थ्य मात्र मोरोपंतांच्या लेखणीमध्ये आपल्याला दिसते. हे त्यांच्या काव्याचे विशेष आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारचं कुशलोपाख्यानापासून तर मात्र श्लोक केकावलीपर्यंत, आर्या केकावलीपर्यंत, सीतागीत असेल, ह्या अशा प्रकारची छोटी सावित्री गीत असतील, तर ही गीतरचनासुद्धा मात्र त्यांनी केलेली आपल्याला दिसते. परंतु त्यातलं श्लोक केकावली हे पंतांचं अखेरचं काव्य आहे. म्हणजेच जीवनामध्ये जे काही त्यांनी अगदी मात्र अव्याहत काव्यलेखन केलं त्या काव्यलेखनामध्ये श्लोक केकावली हा शेवटचा ग्रंथ. परंतु मात्र या ग्रंथामध्ये आपल्याला त्यांनी सतसंगतीचा महिमा जो आहे तो वर्णन केलेला आहे.
तो वर्णन करत असताना मात्र सतसंगती आपल्याला कशाला म्हणायचं हे सुद्धा मात्र त्यांनी वर्णन करत असताना काय म्हणतात ते पहिला श्लोक त्यांनी आपल्याला सांगितला. आणि पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला आपल्या आईचं महत्त्व त्यांनी सांगितलं. आईचं महत्त्व सांगत असताना आई ही वडिलांपेक्षा सुद्धा कशी आदरणीय आहेत हे सांगत असताना मात्र ते काय म्हणतात बघा. पिता जरी विटे विटो न जननी कुपुत्री विटे. मानवी जीवनाच्या कुटुंबामध्ये आपल्याला आपण पाहतो आहे की आई वडील मुलगा मुलगी असं हे कुटुंब मात्र असतं. आता या कुटुंबामध्ये आपण पाहतो आहे की एखाद्या वडिलाच्या पोटी किंवा एखाद्या वडिलाच्या पोटी एखादा मुलगा कलंकित जन्माला आला तर काय तर त्या पुत्राविषयीचा भ्रमनिराश वडिलाच्या ठिकाणी होतो आणि मग मात्र तो त्या मुलाला मात्र आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो असं आपल्याला प्रत्ययास येतं. परंतु मात्र मुलगा कितीही कलंकित असला परंतु मात्र आई मात्र त्याला आपल्यापासून दूर लोटत नाही. तिला असं वाटतं की माझा मुलगा तो मुलगा आहेच. आणि म्हणून कारण काय तर कारण दयामृत साद्रग्री न कुलकज्जले त्या किठे. आणि म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे की या दयेच्या अमृताने भरलेला जो तिचा सागर आहे त्या सागरामध्ये हे जे कलंकित असं काळेपण जे निर्माण झालेलं आहे तिच्याने तिचं मन काही किटून जात नाही. तिच्याने तिचं मन काही मात्र अगदी वाईट होत नाही. आणि म्हणून मात्र ती कलंकित जरी पुत्र असला तरीसुद्धा मात्र ती आपल्या कवेत घेऊन मात्र त्याला पुढे नेण्याचं काम करत असते. तसं जर पाहिलं तर मोरोपंत असं म्हणतात की प्रसादपट झाकती परी परा गुरुचे थिटे. तसं जर पाहिलं तर त्या मुलाचा पहिला गुरु जर कोण असेल तर त्याचा पिता असतो. आणि मग मात्र तो काय करतो आपल्या प्रसादपटाने म्हणजे तो आपल्या कलाकौशल्याने आपल्या मुलाला झाकण्याचा प्रयत्न करतो, त्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो, त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण होतं काय तर तो हे सगळं करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो. वडील मात्र कुठेतरी कमी पडतो. मग काय तर त्या मुलाविषयीचा भ्रमनिराश त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि मग मात्र काय तर हे सगळं होत असताना मात्र म्हणजे पहिला पिता हा पहिला गुरु असूनही आपल्या मुलाला आपल्या गुरुकृपेने तो पूर्णपणे झाकून नेऊ शकत नाही. तो तिथे कमी पडतो. आणि म्हणून ते म्हणतात म्हणूनही म्हणती भले. आणि म्हणून चांगले चांगले लोक म्हणतात चांगले लोक म्हणजे जी विचारवंत आहेत वैचारिक अगदी मात्र अलौकिक अशा प्रकारची जी माणसं आहेत अलौकिक विचाराने मात्र परिपूर्ण असणारी जी माणसं आहेत ते काय म्हणतात तर ते म्हणतात न ऋण जन्मदेची फिटे. आणि म्हणून जन्म देणाऱ्या आईचे ऋण मात्र कधीही फिटू शकत नाही. कारण ती सर्व गुण आणि दोष आपल्या पदरात घेऊन मात्र पुढल्या व्यक्तीला घेऊन चालण्याचा ती प्रयत्न करत असते. आपल्या मुलाला घेऊन चालण्याचा प्रयत्न करत असते. तो गुणी असला तरीसुद्धा मात्र तिच्यासाठी तो तेवढाच प्रिय असतो. आणि मात्र अवगुणी असेल तरीसुद्धा मात्र ती मनात थोडीफार दुःखी जरी होत असली तरीसुद्धा मात्र तिच्या दयेच्या कोपऱ्यामध्ये तिच्या दयेच्या सागरामध्ये मात्र तो मुलगा मात्र अगदी मात्र तिला असं वाटतं की नाही शेवटी हा माझाच मुलगा आहे, कसाही जरी असला तर तो माझा आहे. या प्रकारचा भाव तिच्या ठिकाणी निर्माण होतो. आणि ती मात्र आपल्या मुलाला मात्र आयुष्य अगदी मात्र मायेची ऊब जी आहे ती देत राहते हे आपल्याला आहे. आणि ही ऊब देण्याचं सामर्थ्य जे तिच्यामध्ये आहे त्यावरून मात्र ती काय आहेत महान आहेत. आणि म्हणून इथे मोरोपंत म्हणतात की अशा आईचं मात्र जन्मऋण जे आहे ते कधी फिटू शकत नाही. दुसरा श्लोक मात्र पुन्हा मोरोपंतांनी सांगितला. इथे आईवडिलाचं महत्त्व सांगत असताना मात्र आपल्याला पुढे जीवनामध्ये आपण जेव्हा जीवन जगतो त्याला आपण संगत कोणाची करायला हवी यावरती सुद्धा मात्र त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. सुसंगती सदा घडो. विचाराने परिपक्व असणाऱ्या माणसांची संगत आपल्याला हवी आहे की कशासाठी हवी आहेत कारण त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी वैचारिक आपल्याला जे धन आहेत वैचारिक अशा प्रकारची जी प्रगल्भता आहे ती आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. आणि म्हणून ते असं म्हणतात की सज्जनांचा सतसंग मात्र आपल्याला घडायला पाहिजेत. त्यांच्या सानिध्यामध्ये आपण राहायला पाहिजेत की जेणेकरून मात्र सुजन वाक्य कानी पडो. जेणेकरून आपल्याला काय होतील की त्यांच्याकडून आपल्याला चांगली वाक्य चांगले विचार आपल्या कानावरती पडतील. आणि मग मात्र आपल्या ठिकाणी जी काही विचारांची प्रगल्भता आहे ती मात्र निर्माण होईल. मग याच्याने काय होईल की जेव्हा सुजन वाक्य कानी पडतील जेव्हा चांगल्या लोकांकडून चांगले विचार आपल्या कानावरती येतील त्यावेळेला मात्र कलंकमतीचा झडो. आणि मग मात्र काय आपल्या बुद्धीचा लागलेला जो कलंक आहे तो मात्र झडून जाणार, तो मात्र निघून जाणार. बुद्धीला मात्र अगदी मात्र काय तिला धार येणार. आणि मग काय विषय सर्वथा नावडो. परंतु मात्र काय असं सगळं होत असताना मात्र सुजन वाक्य जेव्हा कानी पडतं त्यावेळेला मात्र बुद्धीचा
मतीचा कलंक नाहीसा होतो आणि विषय सर्वथा नावडो. म्हणजे विषय माणसाला, विषय म्हणजे कोणते विषय, तर काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, षडविकार ज्याला आपण असं म्हणतो, ते षडविकार म्हणजे विषय आहे. हे या विषयाच्या बंधनामध्ये जर माणूस अडकला तर मग मात्र तो आयुष्यात मात्र कधीही त्यातून बाहेर पडू शकत नाही. आणि म्हणून इथे मोरोपंत सांगतात, सूचना देतात, विषय सर्वथा नावडो. या विकारांपासून आपण दूर असलो पाहिजेत असं सुद्धा मात्र ते सांगतात. आणि याच्यासाठी काय करायला पाहिजे मग, तर विकारांपासून तुम्हाला, या षडविकारांपासून जर दूर राहायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे हे सांगत असताना ते असं म्हणता, संदग्री कमई दडो. म्हणजेच काय, म्हणजे सत म्हणजे संत, म्हणजे चांगली लोक जी आहेत, चांगली माणसं जी आहेत, ते विचाराने अगदी मात्र परिपूर्ण आहेत अशी जी मानतात, संदग्री. आणि त्याचे चरण म्हणजेच जे कमळ, चरण कमळ आपण असं म्हणतो, म्हणजे त्यांचे चरण कमळ जे आहेत, कुणाचे, संतांचे, सतव्यक्तीचे जे चरण कमळ आहेत, त्या चरण कमळ म्हणजे त्या चरणाजवळ, त्यांच्या पायाजवळ आपली जागा असली पाहिजेत. आपण मात्र त्यांच्या सानिध्यात तिथे असलो पाहिजेत. आणि त्यांनी मग अशा संत सज्जनांनी आपल्याला दूर जरी लोटण्याचा प्रयत्न केला, मुराडिता हटाने अडो, म्हणजे जर त्यांनी आपल्याला दूर नेण्याचा प्रयत्न केला, दूर लोटण्याचा प्रयत्न केला तर मात्र दूर आपण जाता कामा नये. याचं कारण एक असं आहे की आपण वटवृक्षाच्या अगदी मात्र खाली आपण जर राहिलो तर त्याच्यापासून आपल्याला सावलीच मिळणार आहेत, म्हणजे आपल्याला उन्हापासून आपलं रक्षणच होणार आहे. हे माहीत असताना मात्र काही झालं तरी तिथून आपण हटणार नाहीत. तो हट्ट जो आहे तो हट्ट आपण ठेवला पाहिजेत. आणि म्हणून सज्जन, सत्यसज्जन, संत सज्जन जी माणसं आहेत त्यांच्या चरणी मात्र आपण नतमस्तक होऊन मात्र आपण तिथे आपण थांबलो पाहिजेत, आपण अडून बसलो पाहिजे. अशी जी संत सज्जन आहे त्यांच्या सानिध्यामध्ये राहत असताना मात्र त्यांचा जर वियोग अगदी मात्र कालांतराने मात्र तुम्हाला ते सोडून गेले असतील, वियोग घडता रडो जर सोडून गेलेले आहेत, तर त्यांच्या वियोगामध्ये आपल्याला आपलं अंतःकरण, मन भरून यायला पाहिजे. मन भवचरित्री झडो. आणि मग मात्र त्यांचं जे चरित्र आहे त्यांच्या चरित्रामध्ये आपण रममाण व्हायला पाहिजेत. त्यांनी केलेलं कार्य जे आहे, त्यांनी केलेल्या कार्यांचा मात्र अगदी मात्र जो दृष्टीपटलावरती किंवा त्यांनी केलेल्या कार्याचा जो आलेख आहे तो आपल्या दृष्टीसमोर यायला पाहिजे, की जेणेकरून आपण काय करणार, तर जेणेकरून आपण त्या सगळ्या गोष्टींना, त्या सगळ्या विषयांना अगदी मात्र आत्मसात करू शकू. आणि असं जेव्हा आपण करू त्यावेळेला आपल्या बुद्धीला लागलेला जो कलंक आहे तो मात्र झडून जाणार, आपण विषयांपासून दूर राहणार. आणि इतकंच नव्हे तर या संत सज्जनांपासून आपल्याला चांगल्या विचारांचा भरणा आपल्यापर्यंत येईल. आणि मग मात्र आपण मानवी जीवनामध्ये आपल्याला जगण्याचा आणि आनंद आपल्याला घेता येईल. आणि कुठलाही या संसाररूपी सागरामध्ये जो दुःखाचा डोंगर आहे त्या दुःखाच्या डोंगरामधून मात्र प्रवास करत असताना आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही, अशा प्रकारचा विचार मोरोपंत दुसऱ्या श्लोकामध्ये सांगून जातात. तिसरा जो श्लोक आहे त्यामध्ये काय, की माणूस जीवनामध्ये जगतो इथपर्यंत बरोबर आहे, पण जीवनामध्ये जगत असताना तो त्याचं एक विशिष्ट ध्येय पाहिजे. आपण जेव्हा जीवनामध्ये जगत असतो तर आपली ध्येयाविषयीची जी जाणीव आहे किंवा ध्येयनिष्ठा जी आहेत त्या ध्येयनिष्ठेपासून आपण थोडे दूर असतो. आपल्याला काय करायचं आहे, कुठे करायचं आहे, कोणती गोष्ट करायची आहे, ही जर आपल्याला माहीत नसेल, कुठल्या मार्गाने आपल्याला जायचं आहे हे आपल्याला कळलं नसेल, तर मग मात्र आयुष्यात आपण वाटचाल कशी करणार. आणि म्हणून ते असं म्हणतात की तुम्ही पहिल्यांदा तुमचं ध्येय निश्चित करा. आणि निश्चित करत असताना का, न निश्चय कधी ढळो, पण मात्र तुम्ही जे ठरवलेलं असेल मनामध्ये की नाही मला हे कार्य करायचं आहे, या मार्गाने मला जाऊन मात्र अशा प्रकारचं कार्याची माझी दिशा ठरवायची आहे, तर तो मात्र निश्चय तुम्ही आज आपण हे ठरवलं आणि उद्या लगेच मात्र ते आपला निश्चय बदलून टाकला तर मग मात्र आपल्याला पुढे जाता येणार नाहीत. आणि म्हणून त्याच्यासाठी काय करायला लागेल, आपण निश्चयाचे ठाम धनी असलो पाहिजेत. कुजन विघ्न बाधाट. आणि मग मात्र काय, तर कुजन विघ्न म्हणजे वाईट विचार जे आहेत, वाईट विचार जर आपण जर केले तर विघ्न निर्माण होतं. आणि म्हणून मात्र काय, या गोष्टीपासून आपण दूर असलो पाहिजेत. न चित्त भजनी चढ. म्हणजे आपण आता भजनी म्हणजे काय, की त्यांना मोरोपंतांना असं नाही म्हणायचं आहे की तुम्हाला सतत तुम्ही भजनामध्येच रममान राहा असंही मात्र म्हणायचं नाही. तर तुमचं चित्त भजनात आपण जसे दंग होतो, भजनामध्ये जसे रममान होतो आणि आपल्या विचारांचं शुद्धीकरण होतं, आपल्या मनामध्ये असणारे जे काही तामसी विचार असेल ते निघून जातात आणि सतगुणांचा मात्र त्या ठिकाणी अंगीकार होतो. ही जी प्रतीती आपल्याला त्या ठिकाणी येते, ही प्रतीती येण्यासाठी आपण कधीही भजनामध्ये येणारी जी अनुभूती आहे त्या अनुभूतीपासून आपण दूर असू नये. त्याच्यामध्ये आपण अगदी मात्र त्याच्याशी आपण कुठेतरी निष्ठेने मात्र त्याच्यामध्ये आपण असायला पाहिजे. मती सद्मार्गी वळो. आणि म्हणून त्याच्यातून मात्र काय होणार, का जेव्हा तुम्ही अशा प्रकारची अनुभूती तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येतील त्यावेळेला मात्र तुमच्या बुद्धीमध्ये एक सद्मार्ग तुम्हाला मिळेल.
आणि तो सद्मार्गाकडे त्यातून मिळव. म्हणजे ते एकीकडे मात्र मोरोपंत परमेश्वराला विनवणी करतायत की असं सगळं व्हायला पाहिजे, आणि एकीकडे मात्र आपल्याला हे दिसतं की या पद्धतीने आपण जर राहिलो तर आपल्या बुद्धीला मात्र एक नवीन मार्ग आपल्याला प्राप्त होतो. पुढे त्यांनी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे सांगितली आहे, आणि ते काय म्हणतात, स्वत्व हृदयाकळ. स्वत्व म्हणजे स्वतः मी कोण आहेत, काय आहेत, माझं कर्तव्य काय आहेत, माझी काय निष्ठा आहेत, माझं काय ध्येय आहे, या सर्व गोष्टी स्वतःच्या हृदयाला कळल्या पाहिजेत. नाहीतर आपण बरीच माणसं आपण जीवनामध्ये आपण बघत असतो की ते स्वतः काय करतात, कशासाठी जगतात, का म्हणून जगतात, काय करणार आहेत, हे त्यांना स्वतःलाच ठाऊक नसते. आणि अशी ही ध्येयहीन माणसं जी आहेत ती जीवनात काहीही करू शकत नाही. तेव्हा मात्र ते असं म्हणतात की स्वतत्व हृदयाकळ. स्वतःचं तत्त्व, स्वतःचा विचार, स्वतःचा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी त्याला कळल्याच पाहिजे. दुराभिमान सारा गळ. आणि जेव्हा स्वतःचं स्वतत्व कळायला लागतं त्याला माणसाच्या ठिकाणी असणारा दुराभिमान नाहीसा होतो तो. आणि इथे ते म्हणतात की स्वतःचं तत्त्व जसं हृदयाला कळलं पाहिजे तसा दुराभिमानही तुमच्या ठिकाणी नाहीसा झाला पाहिजे. कारण दुराभिमानातूनच मात्र अहंकार निर्माण होतो, आणि अहंकार हे माणसाच्या नाशाचं मूळ कारण आहे असं आपल्याला इथे म्हणता येईल. पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जवळ. आणि मग मात्र अशा प्रकारचं पुन्हा कधीही अशा प्रकारचं मन मात्र मलिन न होता पुढे मात्र त्याला एक आत्मबोधाची जाणीव त्याला हो, अशा प्रकारचा विचारसुद्धा मात्र या श्लोकामध्ये मोरोपंत सांगून जातात. म्हणजे एकंदरीत जीवनाचा हा पट जो आहे, जीवनाचा पट हा विविध धाग्यांनी गुंफलेला आहे, आणि ती धाग्यांची ठेवण मात्र अशी असायला पाहिजे की जेणेकरून मात्र आपल्याला एक आत्मबोध त्यातून प्राप्त होईल. आणि इतकंच नव्हे तर जीवनाविषयीची एक रेषा जी आहे ती स्पष्ट आपल्याला दिसेल, आणि त्या रेषेनिशीच आपण पुढे जाणार, अशा प्रकारचा विचार जो आहे तो विचार मात्र तिथे मोरोपंत सांगून जातात. हे सगळं करत असताना मात्र काय तर काय आहे, एकीकडे आपण कर्म करतो, आणि कर्म करत असताना आपला एक अनुभव असा असतो की नाही, मी कर्म करतो आहेत, माझ्यासारखा कर्म करत असताना माझ्यासारखा हुशार माणूस दुसरा कोणीच नाही आहेत, आणि मला मात्र कोणाच्या कुठल्याही काही गोष्टीची काही गरज नाही, अशी जी असते तर ते नाही. तर ते त्यांना असं म्हणायचं आहे की हे जेव्हा तुम्ही करता तर एकीकडे कर्म करणारे आपण आहोत, परंतु कर्माला म्हणजेच इथे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला लागते की कर्म, ज्ञान आणि भक्ती याचा त्रिवेणी संगम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला फळ येत नाही, त्याला अगदी मात्र जे रसवत्ता आपण असं म्हणूया ती प्राप्त होत नाही. आणि तीच प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काय की ज्या कर्म आहे त्या कर्माला भक्तीची जोड असली पाहिजे. आता कर्माला भक्तीची जोड असली पाहिजे म्हणजे काय, मुखी हरी वसो तुझी कुशल नाम धाम नामावली. आता काय इथे म्हटलं गेलेलं आहे की अगदी मात्र तुझे जे नामस्मरण आहे, तुझे जे अगदी मात्र परमेश्वराला ती विनवणी करतात, आणि विनवणी कुठली करतात की हे परमेश्वरा तुझं नामस्मरण सदैव माझ्या मुखात असो. कारण काय आहे, तुझं नामस्मरण माझ्या मुखात राहील तर माझ्या बुद्धीला कुठल्या प्रकारचा काही कलंक लागणार नाही, ही त्यांना याची जाण त्या मोरोपंतांना आहे. क्षणात पूर्वीला ती सकळ कामना मावली. आणि मग मात्र काय, प्रत्यक्षात असं जर तुझं नामस्मरण करत राहिलो आणि इतकंसे नामस्मरण करीत मी माझं काम करत राहिलो तर मात्र माझ्या कामाला मात्र सहज माझ्या मनामध्ये असणाऱ्या मनोकामना मात्र त्या पूर्ण होतील. कृपा करशी तू जगत्रय निवास दासांवरी. आणि हे जगाचा त्रिलोकाचा नियंता असणारा हे परमेश्वरा, तू मात्र अशाच प्रकारची कृपा तू आपल्या दासांवरती करत राहा. तशी प्रगट हे निजराश्रित जना साधदा सावरी. आणि म्हणून अशा ह्या निजजनांना मात्र जे आहेत अशाच प्रकारचं सर्व सदैव तू असाच सावरत राहा की जेणेकरून मात्र त्यांना योग्य मार्ग दिसेल आणि योग्य मार्गाने ते जात आपलं वाटक्रमण करत राहील. अशा प्रकारचा सुद्धा मात्र विचार जे आहे ते विचार या ठिकाणी मोरोपंत बोलून जातात. पुढे हे सांगत असताना आपल्या भावना अगदी मात्र ईश्वरचरणी समर्पित करत असताना मोरोपंत काय म्हणतात, दयामृत घणा अहो हरी. दयेचा सागर असणाऱ्या, दयेचे मेघ असणारा जो माझा हरी आहेत हे परमेश्वरा, काय वळा मयुराकडे, थोडंसं माझ्यासारख्या मयुराकडे तुम्ही लक्ष द्या. काय तर त्यांनी एक उदाहरण दिलं आपल्याला इथे. उदाहरण कुठलं दिलं, रडे शिशु तयासी घे कळवणी माताकडे. जसं मात्र एखादा छोटंसं बाळ रडायला लागलं तर मग मात्र आई मात्र आपला कामधंदा सोडून मात्र त्या मुलाला कळवळून अगदी मात्र त्याच्याकडे येते आणि मात्र त्याला आपल्याजवळ घेते. म्हणजेच काय तर त्या शिशुविषयीचं त्या प्रेम जे आहे ते प्रेम त्या मातेच्या ठिकाणी जसं असतं तशा प्रकारचं प्रेम जे आहे ते प्रेम मयुराविषयीचं म्हणजेच आमच्याविषयीचं प्रेम तुमच्या मनामध्ये असू द्या असं परमेश्वराला विनवणी करताना मोरोपंत म्हणतात. असा अतिथी धार्मिक स्तुतक पदा कदा सापडे. म्हणजेच काय
जर मात्र अशा प्रकारचा कितीही आपण शोधण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मात्र अशा प्रकारचा अतिथी किंवा अशा प्रकारचा भक्त तुम्हाला भेटेल का, असा मात्र प्रश्न मात्र ते परमेश्वराकडे करतात. आणि म्हणून आणि इतकंच नव्हे तर मलासुद्धा मात्र तुमच्यासारखा अतिथी मात्र मला भेटणार नाही, हे सुद्धा मात्र मोरोपंत त्यांना सांगून जातात. तुम्हा जड भवार नवी उतरिता न दासा पडे. आणि म्हणून या जड अशा संसाररूपी सागरातून मला तरुण जायचं असेल तर मग मात्र या दासांवरती तुमची कृपा असली पाहिजे. तुमची कृपादृष्टी जर माझ्यावरती असेल तर मग मात्र मी सहजपणे या संसाररूपी सागरातून तरुण जाण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण होईल. अशा प्रकारचा भाव या ठिकाणी विनम्रता, आपल्याला असं म्हणता येईल की मोरोपंतांनी 41 वर्ष अशा प्रकारचं काव्यलेखन केलं. काव्यलेखन करून मात्र परमेश्वराचं सानिध्य आणि स्वतःचं कर्म या दोन्ही गोष्टीची सांगड घालत, म्हणजेच अर्थात कर्म, ज्ञान आणि भक्ती याचा त्रिवेणी संगम त्यांनी आपल्या जीवनामध्ये घडून आणला. आणि म्हणूनच आपण पाहतो आहे की आज बरीच शतकं लोटून गेली तरीसुद्धा मात्र मोरोपंतांचा विचार मात्र तसाच चिरंजीवी आहे. आणि म्हणून या शेवटच्या श्लोकामध्ये सुद्धा त्यांनी अगदी परमेश्वरचरणी समर्पित होऊन आपला विचार जो आहे तो विचार मात्र कर्माला भक्तीची जोड द्यायला हवी, अशा प्रकारचा एक विचार आपल्याला सांगणारा श्लोक जो आहे तो आपल्याला या ठिकाणी इथे दिसतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, हे पाचही श्लोक जे आहेत हे पाचही श्लोक आपल्याला जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारं आहेत. म्हणजेच कुठेही अगदी मात्र अहंकार निर्माण होणार नाहीत आणि दुसरीकडे मात्र आपल्याला एक ध्येय निश्चिती होईल. आणि ध्येय निश्चिती झाल्यानंतर मात्र कितीही ज्ञान आपण संपादन केलं असलं तरीसुद्धा मात्र ते ज्ञान आपल्यासाठी ते ज्ञान असतं आणि त्याच्यापेक्षा कोणाकडे दुसरीकडे नाहीच, अशा प्रकारचा भाव निर्माण होऊ नये याच्यासाठी परमेश्वराचं सानिध्य हवं असतं. आणि म्हणून ते परमेश्वराचं सानिध्य आपण त्या सानिध्यात आपण असायला पाहिजे, अशा प्रकारची गोष्टसुद्धा मात्र यातून आपल्याला दिसून येते. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे पाचही श्लोक जे आपल्याला अभ्यासक्रमाला आहेत ते तुम्ही नक्कीच हे पाठ्यपुस्तक समोर ठेवून पुन्हा वाचून नीट समजून घ्या. त्यातला आशय समजून घेण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. तेव्हा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.